तुमचं लिव्हर 24 तास काम करतंय. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, हार्मोनल कोऑर्डिनेशन मेंटेन करण्यासाठी, फूडचं डायजेशन करण्यासाठी आणि इतरही 500 पेक्षा जास्त कामं आपल्या शरीरामध्ये लिव्हरकडून पार पाडली जात आहेत. पण आपल्या आजच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे ह्याच लिव्हरला चुकीचे खाद्यपदार्थ, पोल्युशन, ड्रग्ज आणि अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे लिव्हरचे आजार वाढत चाललेले आहेत. विशेषतः फॅटी लिव्हरचे आजार तर खूप दिसत आहेत आणि भारतामध्ये 3पैकी एका व्यक्तीला तरी आज फॅटी लिव्हर आहे. तुम्हाला सुद्धा जर माहिती नसेल की तुम्हाला फॅटी लिव्हर आहे की नाही, तर ह्या व्हिडिओच्या अगोदरच आम्ही एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हरची लक्षणं कोणती आहेत हे सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला फॅटी लिव्हरची लक्षणं तुमच्या दिसत आहेत की नाही हे लगेच समजू शकेल. आपल्या चॅनलवरती आपण अनेक आरोग्यविषयक महत्त्वाच्या विषयांना मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्येच आपला आजचा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. कारण आपल्याला आज ह्याच लिव्हरला घातक ठरणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ज्यांना आपल्याला नेहमीच सामोरं जावं लागतंय, त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्हाला अशा गोष्टींच्यापासून दूर राहता येईल, त्यांचा संपर्क कमी करता येईल आणि लिव्हरचे आजार टाळण्यासाठी त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. या लिस्टची सुरुवात करूयात प्रत्येकाला आवडणाऱ्या साखरेपासून. चहा, कॉफी, प्रोसेस्ड फूड, ज्युसेस ह्या अनेक गोष्टींच्या मधून रिफाइंड शुगर पोटात घेण्याची सवय असते. पण हीच शुगर ज्या वेळेला अति प्रमाणात घेतली जाते, त्याचं जे ठरलेलं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण अशी रिफाइंड शुगर ज्या वेळेला घेतो, त्यावेळेला हीच साखर, हेच ग्लुकोज पचनसंस्थेतून लिव्हरमध्ये फॅटच्या स्वरूपात स्टोअर करायला सुरुवात केली जाते आणि मग लिव्हरला ह्यामुळं सूज यायला लागते आणि फॅटी लिव्हरसारख्या तक्रारीसुद्धा निर्माण होतात. आता भारतामध्ये हा फॅटी लिव्हर ह्या साखरेमुळे जास्त प्रमाणात आढळतो, कारण आपल्या डाएटमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड जास्त असतात. म्हणजेच ज्या पदार्थांच्यामध्ये साखर जास्त प्रमाणात आहे असे खाद्यपदार्थ आपण खूप खात असतो. जर आपण ह्याच्याऐवजी लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी आहे असे पदार्थ आणि सोबतच जर हाय फायबर आणि हाय प्रोटीन असणारे पदार्थ जर घ्यायचा प्रयत्न केला, आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला, तर आपल्याला ह्या तक्रारीपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते. आणि म्हणूनच नंतर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फूड कोणते कोणते आहेत जेणेकरून त्यांना टाळणं सोपं जाईल ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे. यानंतर येतो फ्रुक्टोज, जो ग्लुकोजचाच किंवा साखरेचाच एक वेगळा फॉर्म आहे. डेझर्ट्स, जाम, जेलीज किंवा ज्युसेसमधून हे आपण बऱ्याच प्रमाणात घेत सुद्धा असतो. सॉफ्ट ड्रिंकमध्ये सुद्धा फ्रुक्टोज कॉर्न सिरप ह्या नावाखाली बऱ्याच प्रमाणात आपल्याला हे फ्रुक्टोज ॲड केलेलं दिसून येतं. ह्या फ्रुक्टोजचं ज्या वेळेला शरीराद्वारे मेटाबॉलिझम केलं जातं, त्यावेळेला जवळपास सगळंच्या सगळं फ्रुक्टोज हे लिव्हरच्या पेशींच्यामध्ये साठवलं जातं आणि ह्यामुळं लिव्हरच्या पेशी ह्या फ्रुक्टोजमुळे ओव्हरलोडेड होतात आणि मग लिव्हरला त्याचं नियमित काम करण्यामध्ये खूप अडथळे यायला लागतात आणि म्हणूनच लिव्हरचे आजार वाढायला लागतात. तसंच आपण बेकरी प्रॉडक्ट्स आणि मिठाईमधून भरपूर मैदा सुद्धा खात असतो. आता या मैद्याच्या पदार्थांचं वैशिष्ट्य असं आहे की हे खाल्यानंतर आपल्या शरीरातली शुगर लेवल एकदम अचानक वाढते, म्हणजेच त्याला शुगर स्पाइक येतो. ह्या अचानक वाढलेल्या शुगरला शरीर लगेच डायजेस्ट करू शकत नाही, कारण त्याच्यावरती सुद्धा ह्या डायजेशनचा प्रचंड लोड येतो. भरपूर कामं एकत्र आलीत तर आपण काही कामं नंतर करण्यासाठी बाजूला ठेवतो, तसंच शरीरसुद्धा ह्या वाढलेल्या शुगरला डायजेस्ट न करता त्याला लिव्हरमध्ये काही वेळ साठवून ठेवतं. म्हणजेच नंतर त्याचं वेळ पडले तर डायजेशन करता येईल असा विचार शरीराद्वारे केला जातो. पण जर आपण वारंवारच असे पदार्थ खात असू तर प्रत्येक वेळेला अशाच पद्धतीची शुगर ही बाजूला ठेवली जाते, त्याचं डायजेशन होत नाही आणि त्यामुळं मग ह्या मैद्याच्या पदार्थांच्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका खूप वाढतो. आयुर्वेदामध्ये ह्यालाच आमसंचिती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ज्या वेळेला एखादे अनावश्यक पदार्थ जे अपचित पदार्थ असतात ते आपल्या शरीरामध्ये कुठेही साचायला लागतात, त्याला आपण आमसंचय झाला असं म्हणतो आणि त्यामुळं त्या अवयवाचे आजारसुद्धा वाढायला लागतात. लिव्हरच्या शत्रूंच्या लिस्टमध्ये चौथा नंबर लागतो तो म्हणजेच डीप फ्राय केलेल्या पदार्थांचा, ज्याच्यामध्ये वडा, भजी, चिप्स, फ्रेंच फ्राईज सारखे अनेक पदार्थ येतात
आणि हे सगळेच पदार्थ चविष्ट सुद्धा असतात. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सगळे पदार्थ एकदम खाऊच नका असं म्हणणार नाही, पण जर आपण जेवणाच्या ऐवजी भूक भागवण्यासाठी असे पदार्थ रोजच खात असू तर मात्र धोक्याचा इशारा त्यांच्यासाठी आहे. कारण ह्या पदार्थांच्या मध्ये ट्रान्स फॅट भरपूर असतं आणि त्यामुळे नियमित ह्यांचं जर आपण सेवन केलं तर ह्याच्यामुळे हेच फॅट लिव्हरमध्ये साचायला लागतं. आणखी एक प्रॉब्लेम असतो की हे पदार्थ जर आपण घरात खाल्ले तर विशेष अडचणीचे ठरत नाहीत, पण जर आपण बाहेर हे पदार्थ खात असू तर वारंवार एकच तेल ह्या पदार्थांना तळण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्यामधूनच अल्डेहाइड किंवा ॲक्रिलामाइड सारखे टॉक्झिन्स तयार होतात. आता लिव्हर इथं सुद्धा ह्या टॉक्झिन्सला डायजेस्ट करण्यासाठी आणि त्यांना शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करतं आणि त्यामुळे लिव्हरला डिटॉक्सचा लोड येतो आणि त्यामुळे त्याचं जे इतर फंक्शन्स असतात ते कमी प्रमाणात व्हायला लागतात किंवा ते बिघडतात. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड ज्याच्यामध्ये बिस्किट, नूडल्स, रेडी सूप सारखे अनेक पदार्थ येतात, ह्यांच्यामध्ये सुद्धा सॉल्ट भरपूर असतं, शुगरसुद्धा जास्त असते, अनहेल्दी फॅट्स ॲड केलेले असतात, कलर्स असतात आणि प्रिझर्वेटिव्ह सुद्धा असतात. ह्यांच्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हरचा मोठ्या प्रमाणावरती धोका असतो. आपण जे रिफाइंड ऑइल वापरत असतो त्याच्यामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतं. आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड माहिती आहे, कारण ते आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे अनेक अवयवांची सूज कमी यायला लागते, म्हणजेच ते थोडक्यात अँटी इन्फ्लामेटरी आहे. ह्याच्या नेमकं उलट ओमेगा 6 फॅटी ॲसिड जर योग्य प्रमाणात असेल तर ते आपल्या केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलंच आहे, पण जर ह्याचं प्रमाण जास्त झालं तर मात्र ते प्रो इन्फ्लामेटरी म्हणजेच अनेक अवयवांना ह्याच्यामुळे सूज येऊ शकते, अगदी लिव्हरला सुद्धा सूज येऊ शकते. आणि म्हणूनच हे दोन्ही ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड सम प्रमाणात आपल्याला आपल्या आहारातून मिळावेत असं म्हटलं जातं. पण ॲव्हरेज डाएटचा आपण विचार केला तर ओमेगा 3 फॅटी ॲसिडपेक्षा ओमेगा 6 फॅटी ॲसिड आपण 20 पट जास्त घेत असतो आणि त्याचा मुख्य सोर्स हे रिफाइंड ऑइलच आहे. आणि म्हणून रिफाइंड ऑइलच्या ऐवजी जर आपण कोल्ड प्रेस ऑइलचा वापर केला तर आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकतं. फक्त आहार घटकच नव्हे तर काही औषधं सुद्धा लिव्हरला मारक ठरू शकतात. ह्यालाच ड्रग इंड्युस्ड लिव्हर इंजुरी असं म्हणतात. आता कुठलंही औषध जर योग्य प्रमाणात आणि त्याच्या ठरलेल्या कालावधीसाठी घेतलं तर ते लिव्हरला धोकादायक ठरत नाही, पण जर आपण जास्त प्रमाणात किंवा खूप जास्त दिवस एखादं औषध घेत असू तेव्हा मात्र त्याच्यामुळे लिव्हरला धोका होऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण अगदी नेहमी वापरतो ते पॅरासिटामॉल, काही पेन किलर्स, टीबीसाठी वापरली जाणारी औषधं, अँटी एपिलेप्टिक म्हणजेच फिटसाठीची औषधं, अँटी फंगल ड्रग्स, स्टेरॉइड्स, काही अँटीबायोटिक्स, काही हार्मोनल पिल्ससुद्धा ह्यामध्ये येतात आणि त्यामुळे शक्यतो अशा औषधांचा तुम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर करू नका. आणि जर खूप दिवस सलग जर तुम्ही ही औषधं घेत असाल तर अधेमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट मात्र करून घेत जा. लिव्हरच्या आजारांचं वर्गीकरणच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजेस आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजेस असं केलं जातं. यावरूनच आपल्या लक्षात येईल की अल्कोहोल लिव्हरसाठी किती घातक आहे. अल्कोहोल म्हणजेच मद्यपान हे लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही, कारण जेव्हा अल्कोहोल पोटामध्ये पचनसंस्थेमध्ये जातं त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन हे ॲसिटाल्डिहाइडमध्ये केलं जातं आणि हे ॲसिटाल्डिहाइड लिव्हरसाठी डायरेक्ट विषाप्रमाणे काम करतं आणि त्याच्यातूनच पुढं फक्त फॅटी लिव्हरच नव्हे तर त्याच्यातून लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरपर्यंतच्या तक्रारीसुद्धा उद्भवू शकतात. अल्कोहोलचं निदान पचनसंस्थेमध्ये गेल्यानंतर विषामध्ये रूपांतरण होतं, पण आपण काही पदार्थांच्या मधून सरळ सरळ विषाचंच सेवन करत असतो त्यांच्यामधल्या कीटकनाशकांच्या स्वरूपामध्ये. अगदी फळं, भाज्या, दूध ह्या सगळ्या पदार्थांच्या मधून कीटकनाशकाचे अंश आपल्या पोटामध्ये जात राहतात. लिव्हर ह्या प्रत्येक अंशापासून डिटॉक्स करण्यासाठी आपल्या शरीराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहतं, पण त्याचे प्रयत्न तोकडे पडतात आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या शरीरावरती विषारी परिणाम हा होतोच. आणि म्हणूनच आपण केमिकल फ्री फळं भाज्या मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या जगामध्ये हे अवघड नक्कीच आहे आणि त्यातही जर तुम्ही फळं भाज्या घरी आणला तर ते गरम पाण्यामध्ये सोडा किंवा मीठ टाकून धुवून घ्यायला पाहिजे. निदान त्याच्या सरफेसवरती जे टॉक्सिन्स मारलेले असतात, फवारणी जी केलेली असते त्याचा एक्सपोज तरी तुम्हाला टाळता येईल. लिव्हरच्या शत्रूंची जी आपण लिस्ट बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा नंबर आहे एअर पोल्युशनचा. ह्या एअर पोल्युशनचा लिव्हरशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण आपल्या शरीरामध्ये आपण खाण्याद्वारे, हवेद्वारे, श्वसनाद्वारे
कुठलेही टॉक्सिक एलिमेंट जर आत घेत असू तर त्या प्रत्येकाला डिटॉक्स करण्यासाठी लिव्हर हे तत्परतेनं काम करत असतं. पण आजकाल पोल्युशनच एवढं वाढलंय की प्रत्येक जण ह्या पोल्युशनपासून स्वतःला वाचवू शकत नाही. ह्या पोल्युशनमधून जे हेवी मेटल्स, बेन्झिन आणि इतर स्मोक पार्टिकल्स जे आपण श्वासाद्वारे आत घेत असतो त्या प्रत्येकाला डिटॉक्स करता करता लिव्हरवरती लोड येतो आणि त्याच्यातूनच लिव्हर फायब्रोसिस सारख्या तक्रारी सुद्धा होऊ शकतात. हे फक्त एअर पोल्युशनलाच लागू होतं असं नव्हे, तर ज्यांना स्मोकिंगची सवय असते त्यांना सुद्धा ह्याचा धोका आहे. आणि स्मोकिंगची सवय असणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला जे पॅसिव्ह स्मोकर्स असतात त्यांना सुद्धा ह्याच एअर पोल्युशनचा धोका तेवढाच असतो आणि त्यामुळे त्यांना सुद्धा लिव्हरच्या तक्रारी होऊ शकतात. आणि त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मद्यपान करत नाही, वरती सांगितलेले कुठलेही पदार्थ जे लिव्हरला घातक ठरतात ते शक्यतो आम्ही खात नाही, तरी सुद्धा आम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतं का? तर नक्कीच होऊ शकतं, कारण पोल्युशनपासून आपण स्वतःला किती प्रोटेक्ट करणार. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या आपल्या लिव्हरला घातक ठरू शकतात. आता यातल्या काही गोष्टी तुम्ही सहज टाळू शकताय, तर काही गोष्टींना टाळणं तुमच्या हातात नसतं, पण निदान तुम्ही त्याचा एक्सपोजर होता होईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न मात्र करू शकताय आणि लिव्हरचं जास्तीत जास्त काळजी घेऊ शकताय. पण आपलं लिव्हर एकही सेकंद न थांबता तब्बल 1000 लिटर रक्त शुद्ध करत असतं, आपलं संरक्षण करत असतं. आपण मात्र जेवढं महत्त्व मेंदूला देतो, हृदयाला देतो, तेवढाच रिस्पेक्ट लिव्हर डिझर्व करत असलं तरी सुद्धा त्याला देत नाही. आणि म्हणून आज वेळ आलेली आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चांगले बदल करून ती आपुलकीची भेट आपल्या लिव्हरला देण्यासाठी. ती भेट आजपासून देण्याचा संकल्प करूयात. ज्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितल्यात त्या होता होईल तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त लाईक करून थांबू नका. तुमच्या आसपास सुद्धा अनेक लोक असे असतील ज्यांना चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, जे मद्यपान करत असतील, ज्यांना विनाकारण औषध घेण्याची सुद्धा सवय असेल. अशा अनेक लोकांना आपल्याला लिव्हरच्या आजारांचा धोका आहे याची जाणीव सुद्धा नसते. जर हा व्हिडिओ तुम्ही त्या लोकांच्या बरोबर शेअर केला तर हा व्हिडिओ आणि ह्याच्या मागचा आमचा उद्देश नक्कीच सफल होईल. त्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. अशाच कंटेंट जर तुम्हाला मिळवत राहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.